29 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 27. स्पष्टीकरण. जागतिक रंगभूमी दिन हा मार्च 27 रोजी साजरा केला जातो. हा दिवस रंगभूमीच्या अजरामर कलेचा आणि समाजावर पडणाऱ्या तिच्या प्रभावाचा गौरव करणारा आहे. याची सुरुवात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट द्वारे 1961 मध्ये करण्यात आली होती. वर्ष 2026 ची संकल्पना थिएटर अँड अ कल्चर ऑफ पीस अशी आहे, जी शांतता आणि संवाद वाढवण्यामध्ये रंगभूमीची भूमिका अधोरेखित करते. हा दिवस जगभरातील कलाकार आणि प्रेक्षकांना रंगमंचाच्या माध्यमातून कथा सांगण्याच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी एकत्र आणतो. प्रश्न 2. अलीकडेच सरकारने कोठे कोसंबा ROR उड्डाणपुलाला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात. स्पष्टीकरण. सरकारने रेल्वे संपर्क बळकट करण्यासाठी आणि संचलन कार्यक्षमता सुधारण्यासाठी गुजरातमध्ये कोसंबा रेल ओव्हर रेल म्हणजेच ROR उड्डाणपूल प्रकल्प आणि बिहारमध्ये भागलपूर बायपास प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की दोन्ही प्रकल्पांची एकूण मंजूर किंमत सुमारे 647 कोटी रुपये आहे. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. UCC बिल मंजूर करणारे गुजरात हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. गुजरात सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता 2026 विधेयक मांडले. गुजरात सरकारने पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी FMD लसीकरण मोहीम सुरू केली. गुजरातने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली. गुजरात सरकारने उच्च कृषी क्षमता असलेल्या 500 गावांना नैसर्गिक शेती गावे म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली. गुजरात सरकारने हवेची गुणवत्ता आणि तलावांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला. गुजरात सरकारने हर स्टार्ट 5.0 नावाचा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला. प्रश्न 3. अलीकडेच अग्निकुल कॉसमॉसने जगातील पहिल्या पूर्णतः 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन अग्नितेची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चेन्नई. स्पष्टीकरण. चेन्नई स्थित अग्निकुल कॉसमॉस या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनीने जगातील सर्वात मोठ्या सिंगल पीस 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन अग्नितेची यशस्वी चाचणी केली आहे. हे जगातील असे पहिलेच रॉकेट इंजिन आहे जे एकाच 3D प्रिंटेड तुकड्यापासून तयार करण्यात आले आहे. प्रश्न 4. अलीकडेच प्रगत ऑप्शन्स ट्रेडिंग सुलभ करण्यासाठी कोणी नेक्स्ट ऑप्शन लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, HDFC सिक्युरिटीज. स्पष्टीकरण. HDFC सिक्युरिटीजने रिटेल ऑप्शन्स ट्रेडिंग प्रक्रिया सोपी करण्यासाठी नेक्स्ट ऑप्शन लॉन्च केले. हे प्लॅटफॉर्म फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी धोरण निर्मिती, विश्लेषण आणि अंमलबजावणी एकाच ठिकाणी करण्यासाठी डिझाइन केले आहे. प्रश्न 5. अलीकडेच नववे फार्मामेड 2026 कोठे आयोजित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत असलेल्या औषध विभागाने PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सहकार्याने मार्च 2026 मध्ये नवी दिल्लीत नवव्या फार्मामेड 2026 चे आयोजन केले आहे. प्रश्न 6. अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाने देशव्यापी डिजिटल सुरक्षा मोहिमेसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ट्रूकॉलर. स्पष्टीकरण. राष्ट्रीय महिला आयोगाने अखिल भारतीय स्तरावर महिलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी आणि डिजिटल सुरक्षा जागरूकता निर्माण करण्यासाठी ट्रूकॉलर सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. प्रश्न 7. अलीकडेच संस्कृती मंत्रालयाने वारसा जतनाला चालना देण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, YouTube. स्पष्टीकरण. संस्कृती मंत्रालयाने नवी दिल्लीत YouTubeसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराचा मुख्य उद्देश डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संगीत परंपरांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे हा आहे.
प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या संस्थेने आपल्या परिसरात कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, IIM अहमदाबाद. स्पष्टीकरण. भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबादने आपल्या परिसरात कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्थापनेसाठी सुश्री चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन आणि श्री रंजन टंडन यांच्यासोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. प्रश्न 9. अलीकडेच ओपन एआयने आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, किरण मणी. स्पष्टीकरण. टेक उद्योगातील एका महत्त्वाच्या बदलामध्ये किरण मणी यांनी जिओस्टार मधील CEO डिजिटल पदाचा राजीनामा देऊन ओपन एआय मध्ये आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. DNPAचे नवीन अध्यक्ष म्हणून पुनीत गुप्त यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणद्वारे आक्रमक परकीय प्रजातींचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंत चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती झाली. भारतीय स्क्वॉश खेळाडू सौरव घोषाल यांची वर्ल्ड प्रीमियर स्क्वॉश लीगचे क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण कुमार ठाकूर यांची NMDC मध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अरुण मामेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 10. अलीकडेच पंतप्रधान मोदी हे कोठे होणाऱ्या G7 शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होणार आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, फ्रान्स. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते जून 17 दरम्यान फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे याला दुजोरा दिला आहे. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूदराची नोंद जास्त झाली आहे. इंडियन ऑक्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्न यांनी मंत्रिमंडळ नियुक्तीनंतर काही तासांतच राजीनामा दिला. फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. प्रश्न 11. अलीकडेच नोकिया इंडियाने कोणाची आपली कंट्री बिझनेस लीडर म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, समर मित्तल. स्पष्टीकरण. नोकियाने 1 एप्रिल 2026 पासून समर मित्तल यांची इंडिया कंट्री बिझनेस लीडर आणि विभा मेहरा यांची इंडिया कंट्री मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. भारतात टेलिकॉम, AI आणि क्लाउड तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेला विस्तार लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. अलीकडेच बालेंद्र शाह कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नेपाळ. स्पष्टीकरण. बालेंद्र शाह ज्यांना बालन म्हणून ओळखले जाते यांनी 27 मार्च 2026 रोजी नेपाळचे 47वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे 35 वर्षीय नेते बालेंद्र शाह यांना राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या. चिलीच्या नवीन अध्यक्षपदी जोस अँटोनियो कास्ट यांनी पदभार स्वीकारला. रॉब जेटन नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. मेया अमोर मोटली यांची बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. योवेरी मुसेवेनी युगांडाचे पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. आंद्रेज बॉबिस यांनी चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली. टांझानियाची अध्यक्षपदाची निवडणूक सामिया सुलूह हसन यांनी जिंकली. पॉल बिया कॅमेरूनचे अध्यक्ष बनले आहेत. आता मागील व्हिडिओतील प्रश्नाचे उत्तर. अलीकडेच IPL इतिहासातील सर्वात महागडी टीम कोणती बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू.
आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. चापचरकूट उत्सव मिझोरममध्ये साजरा करण्यात आला. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला होता. माल्टा हा देश 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवणार आहे. सरहुल उत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान पटकावले आहे. छत्तीसगडमध्ये गौधाम योजना सुरू करण्यात आली. UCC बिल मंजूर करणारे गुजरात हे दुसरे राज्य ठरले आहे. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांचा निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. इराणने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला आहे. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती झाली. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केली. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. उत्तराखंड सरकारने ई-स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. पश्चिम बंगालमध्ये मथुआ धर्ममेळा आयोजित करण्यात आला होता. ओडिशामध्ये पंचडोल मिलन यात्रा आयोजित करण्यात आली होती. मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश सूर्या मिधा बनले आहेत. तामिळनाडू 2024-25 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य ठरले आहे. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. अलीकडेच कोणाची BBCचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.